पद वापरून कुस्ती घेतली नाही तर शुभम शिंदे एक साइड दादा शेळके पैलवान बरोबर कुस्त्या गेल्या सीझनला माझ्या समोर 10 वेळा झाली याची महाराष्ट्र केसरी बरोबर 10 वेळा। आज दादा शेळके गत वर्षी महाराष्ट्र केसरी झाला तेव्हापासून कुस्ती थांबली। पैलवान सुदर्शन खोतकर, पैलवान रोहित जवळकर, पैलवान शुभम दुबे, अविनाश तो आदर्श दुबे, शुभम शिंदे, संदीप मोटे ही नाव आहे। सतपाल सोनटक्के, मनोज माने अशी काय नाव आहेत ती एकमेकाच्या विरोधात कुस्त्या होणे प्रेक्षकांना पाहिजे। चौदंडी सुरू आहे, गर्दनखेच सुरू आहे, पोलादी मनगटाला भिडलेले आहेत। शुभम शिंदे जवळजवळ 20 किलो वजनाने शिल्लक आहे, पण चप्पल चित्ता पारसारखा दिसणारा पोरगा रविराज चव्हाण याचा बाप इथं आलाय बघा शेतकरी राजाभाऊ चव्हाण दोन्ही मुलं पहिलवान केली। कुठं आहे राजाभाऊ? येताय का? चाल हळूहळू बरं बसा। वाटलं की माझ्या भारतात जिथे मी राजगादी चालवतोय तिथे कुस्तीचं मैदान बांधेल। रोम मध्ये ऑलिम्पिकचा आखाडा पाहिला, आल्यानंतर बांधकाम हातात काम बांधायचं घेतलं 1906 ला। 1912 पर्यंत 6 वर्ष काम चाललं। त्या आखाड्याला नाव दिलं खासबाग नाव। शबाश शबाश। गडाला बसलेले जपून बसा, गडाला बसलेले जपून बसा। बाहेर पडायचं नाही, चला आत बसतो। तसं नाही नाही तसं नाही, तो कप जेल द्यायचा हे तसं नाही चालणार, मी त्याला विजय देईन। तू खाली बस, बाहेर पडायचं काय काम आहे? कप जेल नाही तसं बाहेर आत पडायचं। बाहेर गेलो ना मी, नाही कंबर आत धरली तू बाहेर पडायला खाली बसतो। तसं करू नको। नाही ए चल सांग ना एक मी येणार तुला सांगतो। शुभम असं नाही चालणार। शुभम अनेक ठिकाणी पंच होईल माणसं आमच्या जिल्ह्यात ऐकायला लागतं, ऐकत नम्र आहे। ते पंच जे आहेत का ते फार मोठे पैलवान होते जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये। कुंडल, पलूस, बांबोडे, देवराष्ट्र, पुसद पर्यंत त्यांचं नाव आहे। ते फार मोठे पैलवान आहेत। तुम्ही मोठे पैलवान आहात, त्यांच्या काळात जसे ते मोठे पैलवान तसं तुमचा ते रिस्पेक्ट करतील, तुमच्या कुस्ती कलेचा रिस्पेक्ट करतील। इथं पै पाहुणा नातेवाईक असा प्रकार चालत नाही कुस्तीत, कुठला कोणी असू द्या। शुभम शिंदे रविराजच्या विरोधात उठून उभा राहिलाय, टाळ्या वाजवा की। बाहेर असं पळालं तर मी अजून बसणार दोघात कोण का असं ना, बाहेर जायचं नाही कोणी असं धरल्यावर। आतच त्यांनी कुस्ती करायची, बाहेर असं पळून गेलं तर मी आता डाव बाहेर कुस्ती गेली तर आतमध्ये आणून बसवणार असं सांगितलेलं आहे। आला शबाश। हाच तो ढाण्यावाग यांना का हिंदुस्थान हादरवून सोडला। तो मोहोळ तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्याचा मानबिंदू पैलवान बबर शेर सिकंदर शेख। काय तबीयत है? खुदा आसमां से जब जमीन पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा। काय करायचे शंभर पोरण गावामोर बघा की मांड्या स्नायू तब्येत। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाट देवा। मन भरून येईल घरात पैलवान करावाचं वाटल। किती चाहतावर मिलियनवरती या ऐतिच्या जगामध्ये सांगायचं असलं तर मिलियनवरतीची हाता सिकंदर शेखचा। हा पण कधीही चेहऱ्यावरती निराशा नाही। कुस्तीला येताना असा हसाहसुत्री येणार। जरी महेंद्र गायकवाडनं हरवलं असलं महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये, जरा तर चेहऱ्यावर निराशा दिसते बघा की। अनेक कुस्त्या जात्यात येत्यात, पैलवान पडला पाहिजे, पैलवान पाडला पाहिजे तर कुस्ती चाहते वाढतात। एखाद्या पैलवानची समोर सुद्धा फाईट असली पाहिजे। पाकिस्तानच्या संघासोबत भारत वरचा ठरला 2020च्या वर्ल्ड कपला। वाटलं समोरचा संघच व्यवस्थित नव्हता। सोहेब अख्तरनं मुलाखत दिली, डायरेक्ट आमच्या वेळचा संघ वेगळा, इजमाम हुलक वेगळा, त्यावेळचे बॅट्समन वेगळे, कॅप्टन वेगळा, पण आताची टीम पाक बांगलादेश सारखी झाली।
तसं शुभम शिंदणाऱ्या ढाण्यावर समोर उभा राहिलाय म्हणून रविराजची पद वाढतीये. रविराज जर त्याच्या पुढं ताकदीला कमी पडला, वन साइड जर शुभम शिंदणारे कुस्ती करून गेला तर रविराजची पद कमी होतीये. एक नंबरचा सिकंदर आलेला है. गामा गुजर जी, आपकी सिकंदर रहा देख रहा है, इतने दूर से आप आए हैं मेरे खिलाफ लड़ने के लिए. सिकंदर मन में बोल रहा है, चलिए अंदर. देखता हूं बोलता है सिकंदर मन में, कैसा गामा लाया है योगेश जी ने. चलो अंदर. गामा, हे गामा जी, बहुत बड़ा नाम आपके फादर ने, आपका मां ने रखा है. गामा गुजर, जगत जता गामा. चलो शाबाश. काय मैदान आहे. जिल्ह्यातलं सर्वात मोठं मैदान कुठं होतं तर मगरवाडीला, छोट्याशा गावात मगरवाडीला. येवले से रोप लावेले द्वारी, त्याचा विलो गेला गगनावरी. काय तब्येत आहे गामा गुजरची. सिकंदर केवढा दिसतोय बघा गामाच्या पुढे. शाबाश. 2000 किलोमीटर आला. गामा वाजवायचा आहे गामासाठी. टाळ्या वाजवल्यानं अटॅक येत नाही. फ्रेश राहायचा आनंदात. शाबाश. बाबा 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 बाबा, वा रे वा. शुभम, जिगरबाज खेळ केल्याशिवाय तुम्हाला कुस्ती क्षेत्रात तुमचं अस्तित्व सिद्ध करता येणार नाही. रविराजच्या शुभमच्या 9 कुस्ती आहेत. हे रोज दोन्ही पैलवान माझ्या संपर्कात आहेत. अनेक ठिकाणच्या कुस्त्या ठरवायच्या असली की यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला द्यावाच लागतोय. आणि 9 कुस्त्या तिथून पुढं 50,000, लाख रुपये, 75,000, 80,000. 17 तारखेला वडशिंग्याला हीच कुस्ती आहे माढा तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं. त्यामुळं हार जितीची ही पर्वा करणार नाही. खांबासारखा उभा शुभम शिंदणारे. महेंद्र गायकवाडच्या विरोधात रविराजची जरी कुस्ती केली असली तर जखमी होऊन मनानं उतरला रविराज मैदानामध्ये. जाऊ द्या म्हटला, केला की कुस्ती जाऊ द्या. माझ्या सहकार्यानं हरवलंय. मोठ्या मूडनं पराजय हे मान्य केले. सिकंदरनं, रविराजनं. कुस्तीत खेळ आहे हो. सचिन तेंडुलकर रोजच काय शतक मारले असते तर जवळजवळ 2000 शतक झाली असते. 90 रनर्सला जवळजवळ 100 वेळा आऊट झालाय सचिन तेंडुलकर. टायमिंग 5 मिनिटाची वेळ दाजी देत आहेत. दाजी वय वर्षे 65-67च्या आसपास आहे. पण दाजीनं आरोग्य या वयात सुद्धा जोपासलंय. एक कालखंड असा होता ज्या गावात 10-10, 20-20 पैलवान होते. अशा कालखंडामध्ये सर्जेरावदाजी चौरेसारखा पैलवान सर्वसामान्य कुटुंबातला एक महान मल्ल बनू शकतो. त्याचा एक कालखंड फार मोठा होऊन गेला. 70-70, 80-80 वेळा दूर चढणारा पैलवान. राव अप्पांचे जे पट्टे आहेत, छोटे रावसाहेबांना मगर इथं बसलेले आहेत. चला कुस्ती लावायला 1 नंबरचे सर्व अतिथी आतमध्ये. चला प्रणव मालक. आता ही कुस्ती बराच वेळ चालते प्रणव मालक, कसोटी सारखा आहे. तुम्हाला 20-20 बघायची सवय लागली रोज येऊन. हा चला की जिल्हा अध्यक्ष कुस्ती सम्राट असलमकाजी वसतात आतमध्ये. चला वेलकम. चला की मुळे साहेब, प्रदीप दादा, बापू गोळशे साहेब, नाना पट, सन्माननीय सिद्धू पाटील, शंकर मुळे साहेब. आज निवांत तुम्ही थांबला. मगरवाडी तुमचं विशेष लक्ष आहे हो. कुस्ते बी चांगले, मगरवाडीवर प्रेम आहे तुमचं. इथनं पुढे अजून लक्ष द्या. चला उठा. प्रशांत डोंगरे साहेब आपण आतमध्ये चला. आपा जावा गे, दोन्ही आपा जावा गे. चला उठा, जरा तुम्हाला त्रास देतोय मी. कुस्ती शुभम शिंदणारे आणि रविराज चव्हाण ही कुस्ती बरोबर सोडवण्यात आलेली आहे. पंचाच्या निर्णयानुसार चांगली लढली दोघी. रविराज त्याच्या पाया पडायला लागला. शिवम हा आदर्श पैलवान आहे. वाजवायचा आहे सर्वांनी. कुस्ती सुटली.